असावेत. मग इकडे काय होतं, तुम्ही बटन दाबलं तरी नाव डिस्प्ले होत नाही तुमचं, म्हणून विनंती. शॉर्टमध्ये सभापती महोदय, आज या ठिकाणी 260च्या प्रस्तावावर बोलण्यास आपण अनुमती दिली त्याबद्दल धन्यवाद. खरं तर आदरणीय सर्वश्री विक्रम काळे साहेब आणि सर्व शिक्षण तज्ज्ञांनी आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. काही जास्त बोलणार नाही, परंतु काही गोष्टी या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर निदर्शनास आणून द्यायचे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी कमवा आणि शिका मूलमंत्र दिला, बापूजी साळुंके व अनेक शिक्षण तज्ज्ञ ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व असेल स्वातंत्र्यानंतर असेल शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवले आणि एक शिक्षणाचा पाया रचला आणि त्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण घेऊन उच्च विद्याविभूषित झाले आणि असे उच्च विद्याविभूषित विद्यार्थी आज काही शास्त्रज्ञ म्हणून काम करतायत, काही देशसेवा करतायत, काय पायलट आहेत, काय समाजकारण म्हणून काम करतात. खरं तर सर्वांना मोफत शिक्षण राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा हक्क आपल्या सरकारनं दिलेला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे एक मंदिर मानलं जातं. या ठिकाणी बघितलं तर आज अनेक शाळा विद्यार्थ्यांना ओसाड पडावे लागलेले आहेत. खरं तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, अनेक योजना या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करते. कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च होत आहेत, परंतु ग्रामीण भागातल्या अनेक शाळांमध्ये कुठं 8 विद्यार्थी, कुठं 10 विद्यार्थी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आपण मोफत शिक्षण देतोय, मोफत गणवेश देतोय, मोफत बूट देतोय, मोफत पुस्तके देतोय, मोफत स्कूल बॅग देतोय, मध्याह्न जेवण देतोय. एवढं सगळं आपण सरकार, मग केंद्र आणि राज्य सरकार मोफत देत असताना आपल्या या मराठी शाळेतले विद्यार्थी अन्य शाळेत का डायव्हर्ट होते याच्याबद्दल एक खरं तर आपल्याला प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं तर या शाळेमध्ये TET सारखी परीक्षा देऊन उच्च विद्याविभूषित शिक्षक त्या ठिकाणी नेमलेले असतात आणि खाजगी शाळांमध्ये कोण ग्रॅज्युएट असतो, BCom असतो, असा या ठिकाणी शिक्षक असतोय. कोणी 10वी पास पण असते, पण जरा इंग्लिश बोलत असतो, त्यामुळे त्यांना वाटतं की हा चांगला शिक्षक आहे, शिक्षिका आहे आणि 5 आणि 10 हजार रुपयाच्या कामावरचे ते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतं. आज ग्रामीण भागातल्या सगळ्या तरुण आईबापांना वाटतं की माझा पोरगा सुटापुटात असावा, इन्शर्ट केलेला असावा, टिफिन बॅग घेऊन गेलेला असावा आणि ती सोय या ठिकाणी खरं तर सरकारनं आपल्या सगळी केलेली आहे. अनेक इमारती, अनेक क्रीडांगणं, अनेक शालेय साहित्य असं भरघोस खर्च या ठिकाणी आपलं सरकार करत असतं. मी खरं तर याला एक कारण असं समजू शकतो की म्हटलं जातं गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. मी शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे शिक्षकांच्या बद्दल अतीव अंतर्गत भाव आहे. आणि मग शिक्षकांना आपण अतिरिक्त काम देतोय का? त्यांना बघितलं तर ऑनलाईनवर काम करायला लागतं, मोबाईल वापरायला बंदी आहे शाळेत, परंतु प्रत्येक शिक्षकाला एवढ्या ऑनलाईन अति तात्काळ महत्त्वाच्या सूचना येत असतात आणि त्यामध्ये ते खरं तर गुंतून राहतात. खरं पहिली असेल, बालवाडी असेल, हे या भारत देशाचं भविष्य घडवणाऱ्या बालमनावर परिणाम करणारं हे आपलं खरं तर शिक्षण क्षेत्र आहे. तिथं पहिलीचा मुलगा, बालवाडीचा मुलगा घरच्या आईवडिलांचं ऐकत नाही, पण तो गुरुजींचं, शिक्षकांचं ऐकत असतो. त्याच्या बालमनावर तिथं परिणाम, मग तिथं देशाप्रती, धर्माप्रती, देवाप्रती या ठिकाणी एक जडणघडण होत असते. मी खरं तर या
राज्य सरकारचं आपल्या मनापासून अभिनंदन करेन. विशेषतः शिक्षण मंत्री आहेत तिथं आणि आपले लाडके मुख्यमंत्री. खरं तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी खानवाडी, पुणे जिल्ह्यातलं पुरंदर तालुक्यातलं हे गाव आहे. तिथं CBSE पॅटर्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी परवाच दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी सगळ्यांनी त्याचं भूमिपूजन केलं, ती शाळा सुरू केली. आणि अशा पद्धतीचं एक नवीन काम आपलं राज्य सरकार करते, ते सगळं तर अभिनंदनास पात्र आहे. परंतु यामध्ये आपल्या मराठी शाळेतून मुलांची गळती का होती याचा कुठंतरी आपल्याला अभ्यास करायला लागेल. मी खरं तर या निमित्तानं मंत्री महोदयांच्या नजरेस काही गोष्टी आणून देतोय. MahaDBT स्कॉलरशिप पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांची ट्युशन फी आजपर्यंत आलेली नाही. जे विद्यार्थी लास्ट इयरला आहेत त्यांना कॉलेज सगळे फी भरायला सांगते, त्यामध्ये विद्यार्थ्यांची काही चूक नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म वेळेवर भरलेले आहेत, तरी ते पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे सर्व विद्यार्थ्यांना, त्यामुळं अडचणी निर्माण होतात. दुसरा एक महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे. सर्व राज्यातील विद्यार्थी पालकांच्या हिताचा व जिव्हाळ्याचा प्रश्न. सर्व समाजासाठी महत्त्वाचे नॉन क्रिमिलियर्स हे प्रमाणपत्र आहे. विद्यार्थ्यास आरक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी योजनेचा लाभ घेता यावा यासाठी हे महत्त्वाचं प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर. शासनाने 17-18च्या शैक्षणिक वर्षापासून ज्या विद्यार्थ्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 8 लाख आतील आहे अशांना 3 वर्षासाठी व 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 1 वर्षासाठी दाखला मिळतो. परंतु आजच्या उत्पन्नाचा विचार करता खरं तर सगळ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, त्यामुळे सगळ्या उत्पन्नाचा विचार करता आणि खर्चही वाढलेला आहे, ती मर्यादा वाढवून किमान 15 लाख व्हावी व त्या दाखल्याची मर्यादा किमान 3 वर्ष चालणारी असावी. कारण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक दाखल्यांची गरज असते आणि विद्यार्थी पालकांना बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं. आर्थिक हानी होते, वेळेवर कधी संगणक घोटाळा, कधी सर्व्हर डाऊन होतो. प्रत्येक वर्षी हे प्रमाणपत्र काढताना विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास होतो. यासाठी या सर्टिफिकेटची मर्यादा किमान 3 वर्ष व्हावी 3 वर्ष व्हावी ही एक या ठिकाणी विनंती करतो. दुसरं महत्त्वाचं, सर्वोच्च न्यायालयानं सर्व कार्यरत शिक्षकांच्यासाठी TET अनिवार्य केली आहे. तथापि हे करत असताना तेलंगणा, पंजाब या राज्यांनी 50% पासिंगची अट ऐवजी 40% केली आहे. त्या पद्धतीने कार्यरत शिक्षकांसाठी तरतूद करावी. कार्यरत शिक्षक हे स्वतःची पात्रता सिद्ध करून शिक्षक झालेले आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी TET परीक्षा देताना खरं तर प्रश्नपत्रिका एवढी कठीण काढली जाते ती थोडीफार सोपी करण्यात यावी. परीक्षा पेपर फुटू नये म्हणून परीक्षा ऑनलाईन करण्यात आली तर ती चांगलंच आहे. कारण यामध्ये जुने शिक्षक जवळजवळ 45% आहेत व नवीन शिक्षक 55% आहेत. खरं तर शिक्षणाचं धोरण आपलं चांगलं आहे, यामध्ये कुठं लॅक्यू नाहीत या सगळ्या आपण शोधून उद्याच्या भविष्याचं शिक्षण चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न करावे ही विनंती या ठिकाणी करतो. आपण बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.